सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो गंगा आली आम्हावरी गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजरी तेथे करीनांघोळी उडे चरणरज धुडी येते पर्वकाळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले तेथे करीनांघोळी उडे चरणरज धुडी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ तुका मने धन्य झालो तुका मने धन्य झालो संत सागरी नहालो तेथे करीनांघोळी उडी चरणज धुळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ नमो तीर्थ पंथे गंगा आली आम्हावरी गंगा आली आम्हावरी संत चरण रज गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजरी तेथे करीनांघोळी उडी चरणज धुळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ अनंत कृपा विभूषित सकल संत गुणधाम सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण अकारण करुणावरून आले भक्तवत्सल भक्तवांच्या कल्पतरू विश्वाधार जगताधार जगताधिष्ठान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा याच महाराष्ट्रामध्ये याच वारकरी संप्रदायाची अभिनव वैभव संपन्न गौरवशाली परंपरा जोपासणारी त्या परंपरेची पाईक असणारी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन ब्रह्मीभूत संत श्रेष्ठ सद्गुरू श्री गोदंडनाथ महाराज यांच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा परमहंस परमपरिव्रजकाचार्य राजाधिराज योगीराज श्रीमंत विधीराज सच्चिदानंद घनश्री आत्माराम गिरीबाबांच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा इस्मत आचरणपासून अस्मत संतांच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा जगज्जननी मातृस्वरूपिणी आई यमाई जगदंबेच्या पदस्पर्शानं पुनीत पावन मंगलमय झालेल्या या पवित्र धर्मभूमीमध्ये तथा थोर कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये आज आपण एका विशेष कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत। या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि 4 धाम यात्रा ज्यांनी केली असे असणारे श्री शंकर सोपानराव राऊत यांनी ही तीर्थयात्रा या ठिकाणी केलेली आहे आणि या तीर्थयात्रेचं उद्यापन म्हणून गंगापूजन आणि सत्यनारायण या कार्यक्रमाचं विशेष औचित्य साधून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या कार्यक्रमाकरता आज ज्यांचं विशेष सहकार्य असे असणारे माझे ज्ञानोबा तुकोबा अष्टादश संतांच्या अक्षराची काया वाचा म्हणून सेवा करणारे वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारे तो वारसा पुढे घेऊन जाणारे आणि अव्याहत अविरतपणे त्याच्याकरता साधनेमध्ये कालक्रमण करणारे सह्याद्री हिमालयाची उंची गाठलेली आणि आज या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती असणारी माझे सर्वश्री हरिभक्तीपरायण महाराज मंडळी टाळकरी माळकरी वारकरी विनेकरी गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादक स्वरसम्राट तालसम्राट संगीत विशारद आदी करून माझ्या समोर बसलेले ज्येष्ठ सामाजिक शैक्षणिक सहकार तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे विद्वान गुणवान मंडळी इष्टमित्र नातेवाईक सगळे सोयरी
ज्ञात अज्ञात परिचित सुपरिचित पै पाहुणे, चित्रकार, पत्रकार, सध्या नवीन कीर्तनकार, प्रवचनकार, याच्यामध्ये कुणी विनोदाचार्य, वेदांताचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, आचार्य, महंत, महामंडलेश्वर, बालदार, चोपदार, आचार्य, साऊंड सिस्टीम सहित उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांच्या चरणारविंदाला स्पर्श करतो आणि माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादानं या प्रासादिक वाणीवरती आपल्याला काही चिंतन करता येते का ते पाहू. विठ्ठल वारकरी संप्रदायाची काही तत्व आहेत. विशिष्ट तत्व प्रणालीवरती वारकरी संप्रदाय उभा आहे. कुठलाही संप्रदाय म्हटल्यानंतर त्या संप्रदायाला महेशबुवा 5 अंग असतात. पहिली गोष्ट, संप्रदायाला देव असावा. दुसरी गोष्ट, संप्रदायाला संत असावेत. तिसरी गोष्ट, संप्रदायाला ग्रंथ असावेत. चौथी गोष्ट, संप्रदायाला तीर्थक्षेत्र असावीत. आणि 5वी गोष्ट, संप्रदायाला साधना असावी. जीवनामध्ये देव असावा, उद्धार होतो. जीवनामध्ये संत असावेत, मानवी जीवनाचा उद्धार होतो. जीवनामध्ये ग्रंथ असावेत, उद्धार होतो. जीवनामध्ये तीर्थक्षेत्र असावीत, उद्धार होतो. आणि जीवनामध्ये साधना असावी, उद्धार होतो. विठ्ठल या संप्रदायाच्या ज्या 5 गोष्टी आहेत, मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता लागणाऱ्या, त्यापैकी चौथं जे तत्व आहे देवा, तीर्थक्षेत्र. ऐका, मानवी जीवन जगत असताना माणसानं तीर्थयात्रा करावी. ऐका, मी त्याचं पुढे चिंतन करणार आहे. तीर्थयात्रा का करावी, तीर्थयात्रा कोणती करावी आणि तीर्थयात्रा कशी करावी. विठ्ठल अशी तीर्थयात्रा आज या ठिकाणी श्रीयुत शंकरराव सोपान राऊत यांनी 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा यात्रेचं उद्यापन, गंगापूजन, सत्यनारायण महापूजा या अनुषंगाची भगवत चिंतन सेवा तेव्हा प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत जगतवंदने जगदृष्यंत तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र गंगेप्रमाणे असणारे जे संत आहेत ते संतांनी आमच्यावरती कृपा केली. त्या संतांची पावलं आज आम्हाला या ठिकाणी लागली. त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय झालं त्या गोष्टीचं संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून परिचय करून देतात. विठ्ठल आज आपण एका पवित्र स्थानामध्ये, पवित्र पर्व काळात आणि पवित्र स्थानामध्ये आज आपण उपस्थित आहोत. आज सुद्धा आपण एका तीर्थामध्ये उपस्थित आहोत. कारण संत महात्मे ज्या भूमीत राहतात, जिथं वास्तव्याला राहतात, ते तीर्थक्षेत्र असतं. महाराज जगजननी मातृस्वरूपिणी आई यमाई जगदंबेच्या पदस्पर्शाने पुनीत पावन मंगलमय झालेला हा भाग आहे. आणि या संत शिरोमणी सावताबाबांच्या पवित्र दरबारामध्ये आजचा कार्यक्रम चालू आहे. संत महात्मे ज्या भूमीत असतात ती भूमी तीर्थक्षेत्र असते. महाराज आज आपण एका तीर्थक्षेत्रामध्ये आहोत आणि एका तीर्थक्षेत्राचं आपल्याला चिंतन करायचंय. विठ्ठल महाराज
महाराज, वास्तविक पाहता उद्धाराकरता अनेक साधनं आहेत, पण काही साधनं सगळ्याला जमण्यासारखी नाहीत. ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो, कर्मानं ब्रह्मपदापर्यंत जाता येतो, योगानं समाधीचं सुख प्राप्त होतं. थोडं कमी ठेवा, खणकते. ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो, योगानं समाधीचं सुख प्राप्त होतो, कर्मानं ब्रह्मपदापर्यंत जाता येतो आणि नामचिंतनानं मोक्षापर्यंत जाता येतं. पण सगळ्यांना एक साधन जमण्यासारखं नाही. ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो गोष्ट जरी खरी असली देवा, त्याच्याकरता बाकीच्या साधनाच्या गरज आहे. विवेक लागतो, वैराग्य लागतं, समाधी षटक लागतात आणि मुमुक्षुत्व लागतं, आणि मग योग्य सद्गुरूंची भेट आणि महावाक्याचा बोध आणि नंतर मोक्ष. विठ्ठल सगळ्याला साधन जमण्यासारखं नाही. ज्ञानाचं कर्म मार्गाचा जर विचार केला, कर्म करण्याकरता भागवत सांगतं देवा 8-9 गोष्टी लागतात. काम्य कर्म विघ्न विचित्र, देश काळ मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी मात्र, सर्वत्र शुद्धी पाहिजे. या सगळ्या गोष्टी कर्मकांडामध्ये जर घडल्या देवा तर कर्म त्या ठिकाणी घडतो, पण कर्माचं फळ काय? ब्रह्मपदापर्यंत जाता येतो. कर्माचं फळ ऐका, योगानं देवा समाधीचं सुख मिळतो, पण मृत्यू लोकामध्ये एकच साधन असते देवा, ती म्हणजे भक्ती, ते म्हणजे नामचिंतन. ते सगळ्याला करता येतो. विठ्ठल आज ही तीर्थयात्रा घडली देवा. बारीक जर विचार केला, तीर्थयात्रा हे जे साधन आहे ना, हे सगळ्यात कनिष्ठातलं कनिष्ठ साधन आहे. काय म्हणलो मी? तीर्थयात्रा हे सगळ्यात कनिष्ठातलं कनिष्ठ साधन आहे. एक श्लोक देवा, उत्तम सहज अवस्था ध्यान धारणा तो मध्यमा. सहज अवस्था ही उत्तम आहे, ध्यान धारणा मध्यम, मूर्तीची पूजा आधम, आणि तीर्थयात्रा आधम आधम. विठ्ठल जरी तीर्थयात्रा आधम आधम जरी साधन असलं देवा, पण कशाच्या सापेक्षेनं? सहज अवस्थेच्या सापेक्षेनं सांगितलं. पण ऐका, तीर्थयात्रा ही सगळ्यांना करता येते. तीर्थयात्रा सगळ्यांना करता येते, सगळ्यांना तीर्थाला जाता येतं. ऐका नाही, सगळ्याला तीर्थाला जाता येतं. नाही चोखोबाराय सांगता, सगळेजण तीर्थयात्रेला गेल्यानंतर जे तीर्थयात्रा करतात ते शुद्ध होतात. ऐका ना, चोखोबाराने सांगितलं ना, कशी या खट या या रे लहान विचार न लगे चिंता शुद्ध हो भावे महाराज म्हणतात कोणी पण विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात कोणी या तीर्थयात्रा कोणाला बी करायला येते, खटाला करायला येते, नटाला सुद्धा करायला येते. खट म्हणजे कोण? खट म्हणजे काय? आणि नट म्हणजे काय? विठ्ठला तीर्थयात्रा सामुदायिक साधन आहे देवा, कोणालाही करता येतो.
याच्यामध्ये खड जरी आला आणि नट जरी आला तरी शुद्ध होऊन जातो. खट नट यावे शुद्ध होण्या जावे. खट कोणाला म्हणतात? 3 वर्ग पडतात. ऐका, प्रकाराचे 3 तुका केले या मृत्यू लोकामध्ये काही वर्ग देवा. एक वर्ग सज्जनाचा, दुसरा वर्ग दुर्जनाचा आणि तिसरा वर्ग खटाचा. त्या खटाला काय म्हणतात मराठी भाषेमध्ये? कुचार. विठ्ठला सज्जन कुणाला म्हणावं देवा? वाईट कामाला विरोध करतो तो सज्जन. बरोबर. वाईट कामाला विरोध करतो तो सज्जन आप्पा. आणि चांगल्या कामाला विरोध करतो तो दुर्जन. आणि चांगलं काम असो वाईट काम असो दोन्हीला विरोध करतो तो खट किंवा कुचर. विठ्ठला का रे? सावता महाराजांचा सप्ता बसवायचा का नाही? काय काय चाललंय? याचा आवाज येत नाही ना? सप्ता बसवायचा का नाही? अजिबात सप्ता बसवायचा नाही. समजायचं दुर्जन. अरे गावात तमाशा आणायचा का नाही? अजिबात आणायचं नाही. आधीच मोबाईलने पोरं बिघडलेत. विरोध करणारा सज्जन. आणि विचारणं का रे गावात अनिल पाटील आणायचे का? नाही नाही, लय जड बोलते. चांगल्याला विरोध करतो आणि वाईटाला विरोध करतो. त्याचं नाव खट, त्याचं नाव कुचर. विठ्ठला कुचराचा काहीच उपयोग नसतो महाराज. कुचर म्हणजे काय मराठी भाषेत सांगतो. आपण शिजवाय टाकलं तरी शिजत नाही, शिजलं तरी शिजत नाही, भिजाय टाकलं तरी भिजत नाही आणि खाल्लं तरी पचत नाही. त्याचं नाव कुचर. असा जरी खट असला तरी सुद्धा तीर्थयात्रा केल्यानंतर त्याचा उद्धार होतो. खट नट यावी. खट म्हणजे काय? कुचर. नट म्हणजे काय? हळूहळू. नट म्हणजे काय? नट म्हणजे नाटकं करणारा. संसाराची नाटकं करणारी भरपूर माणसं आहेत आणि परमार्थाची नाटकं करणारे भरपूर आहेत. विठ्ठला संसारामध्ये नाटक करणारे आहेत, फार विस्तार करत नाही, वेळ घेत नाही. आणि परमार्थामध्ये सुद्धा नाटक करणारे आहेत ना. पण असा खड जरी आला तीर्थयात्रेला, नट जरी आला तरी सुद्धा महाराज त्याचा उद्धार होत असतो. मग तीर्थयात्रा हे सामुदायिक साधन आहे, सगळ्यांना करता येतो. माझ्या पुढे 3 प्रश्न आहेत, विस्तार करत नाही. तीर्थयात्रा का करावी? प्रश्न पहिला आहे. प्रश्न क्रमांक 2, तीर्थयात्रा कोणती करावी? प्रश्न क्रमांक 3, आणि तीर्थयात्रा कशी करावी? विठ्ठला का तीर्थयात्रा करावी? केली पाहिजे. शास्त्रानं सांगितलं, संतांनी आपल्याला सांगितलं, तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सकाळ
त्याचं उत्तर महाराजांनी सांगितलं. जवही सकळ सिद्धाही हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. का जायचं विजयगुरुजी संतांनी आम्हाला सांगितलं म्हणा. बघा का जायचं, शास्त्रानं सांगितलं, संतानं सांगितलं. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. चालावे शब्द दोन्हीकडे लावायचा. जोपर्यंत हात चालतात तोपर्यंत जायचं, आणि जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत जायचं. ऐका, तीर्थयात्रा करण्याकरता हात पण चालावा लागतो, पाय पण चालावा लागतो. हात कसा चालतो? तीर्थयात्रा करत असताना अचानक गाडी खराब झाली आणि मधीच उभा राहायचा प्रसंग आला, आणि पोटाला जर भूक लागली, वडापाव करता हात चालला पाहिजे. काहीतरी नाश्ता खाण्याकरता हात चाललो पाहिजे, लक्षात ठेवा. अचानक काही जर प्रसंग आला, आहे का नाही, वारी म्हणल्यानंतर तीर्थयात्रानंतर काही प्रसंग अचानक येतो देवा, त्याच्याकरता जवळ सामुग्री पाहिजे, हात चालावया, हात चालले पाहिजे. एक ऐका, तीर्थयात्रा करण्याकरता महत्वाच्या 4 गोष्टी लागतात. तीर्थयात्रा करण्याकरता पहिली गोष्ट समय लागतो, दुसरी गोष्ट स्वास्थ्य लागतं, तिसरी गोष्ट संपत्ती लागते, आणि चौथी गोष्ट श्रद्धा लागते. विठ्ठल तीर्थयात्रा करण्याकरता समय लागतो. समय म्हणजे संसारातून वेळ काढता आला पाहिजे. लय जल शगायत 5-25 आणि एकटाच गडी जमन तीर्थयात्रा शक्य नाही. तीर्थयात्रे करण्याकरता समय लागतो. लोक म्हणतात असं का म्हणतात, मी अजून विचार केला नाही. आपा लोक म्हणतात महाराज आम्हाला सवड नाही. कशाला? मराय सवड नाही. अरे मरण मुहूर्त ना पाय, मराय सवड लागते का? तीर्थयात्रा करण्याकरता ऐका, पहिली गोष्ट संसारातून समय लागतो. चला, तीर्थयात्रा करण्याकरता दुसरी गोष्ट देवा शारीरिक स्वास्थ्य लागतो, है का नाही? शरीर जर चांगलं असेल, निरोगी असेल देवा, कसलीच व्याधी नसेल. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? मी म्हणलं ज्याला जास्त तारखा येतो. हे अजिबात नाही. सध्या मृत्यू लोकातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याला कसल्याच प्रकारचा आजार नाही. कुठलं पाणी पिलं तरी सर्दी, काही खाल्लं तरी घसा बसत नाही, हे का नाही? कुठं गेला तरी काहीच होत नाही. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, अशी काय माणसे देवा कवळी कवळी दगड पचवणार. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण देवा? ज्याचं स्वास्थ्य चांगलंय तू. म्हणून तर महाराज पैसा नसला जवळ तरी चालतो, पण शारीरिक स्वास्थ्य माणसाला असावं महाराज, सगळ्यात महत्वाचं आहे. परमार्थ करण्याकरता शारीरिक स्वास्थ्य लागतं देवान. प्रपंच करण्याकरता शरीर माध्यम धर्म खलू साधनम. म्हणतो तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली, देवा माझे इंद्रिय भंग होऊ देऊ नको. नको जाऊ देऊ भंग, नको जाऊ देऊ भंग. शरीर नासकय कुचकय जाणार आहे, याच्याकडून परमार्थ चांगला करून घ्यायचा आहे, हे का नाही? देव मिळवून घ्यायचा आहे. हे भंगलेलं काही कामाचं नाही. प्रवास करायचा ना, जा म्हणजे प्रवासात लय सुंदर नाव सजवली पण तिला खालून छिद्र आहे, होईल प्रवास नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात, कथेची सामग्री देहावसानावरी
नको जाऊ देव भंगा गात्री माझी पांडुरंगा. ऐका, परमार्थाचं कुठलंही साधन करण्याकरता शरीर स्वास्थ्य लागतं, तसं तीर्थयात्रा करण्याकरता शरीराचं स्वास्थ्य चांगलं असावं लागतं. पहिली गोष्ट समय असावा, दुसरी गोष्ट स्वास्थ्य असावं, तिसरी गोष्ट जीवनामध्ये संपत्ती लागते. देवा फुकट तीर्थयात्रेला जाता येत नाही, फुकट जाता येत नाही आणि जाऊ पण नाही. विठ्ठल आणि तीर्थयात्रा करण्याकरता चौथी गोष्ट जीवनामध्ये श्रद्धा लागते. चर्म प्रक्षाळले वरी वारी, चर्म प्रक्षाळले वरी वारी. जावनी तोबा काय केले, चरण प्राक्षळले वरी वरी. वा वा, काय सुंदर प्रमाणे महाराज. म्हणून तीर्थयात्रा करण्याकरता जीवनात श्रद्धा असावी लागते. तेव्हा का तीर्थयात्रा करायची महाराजांनी आम्हाला सांगितले. म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे हात चाला. तीर्थयात्रेकरता हात बी चालला पाहिजे, तीर्थयात्रेकरता पाय बी चालले पाहिजेत. नुसते हात चालून उपयोग नाही, पाय चालले पाहिजेत. तीर्थयात्रेला कोण घेत आहे का? ती व्यक्ती इथं समोर बसलेत का? माय कुठे गेले? बरं तुम्ही गेले, जाऊ द्या. ऐका, अयोध्या बघितली, मथुरा, काशी, वृंदावन सगळीकडे तुम्ही जाऊन आलात, बरोबर ना? मला सांगा, दर्शनाला एवढा वेळ लागत नाही, पण फिरायला जास्त वेळ लागतो, बरोबर ना? तीर्थयात्रा आता पंढरपूरला आपण जाऊन आलो, आखडीला 4-4, 5, आमची तर गाडी 9 किलोमीटर लागली होती. पंढरपुरात आम्हाला 9 किलोमीटर चालत जावं लागलं. पंढरपूरला गेलतो, मुखदर्शनाला जेवढा वेळ लागला नाही इतका वेळ आतमध्ये चालायला लागला. तीर्थयात्रा करत असताना महाराज सांगतात, जसे हात चालले पाहिजेत तसे पाय पण चालले पाहिजेत. अयोध्येला गेलात, दर्शन 1.5 तासात होतं, पण गाडी लावल्यापासून मंदिरापर्यंत जायला बरंच लांब जावं लागतंय, चालावं लागतंय. वृंदावनामध्ये तुम्ही गेलात, तिथं सुद्धा प्रेम मंदिर जर पाहायचं असेल चलतच जावं लागतं. जर जमत नाही त्याच्याकरता ऑटो रिक्षा आहेत, पण तिथपर्यंत जावंच लागतं. मग ऐका, तीर्थयात्रा करण्याकरता हात चालले पाहिजे. दुसरी गोष्ट, तीर्थयात्रा करत असताना पाय चालले पाहिजेत, म्हणून फार महत्व आहे. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तो आपले स्वैत पाय तीर्थयात्रे जायचं. का जायचं कळालं आम्हाला. तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर तिथंच गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगता, उठीवा पुत्रा होईवा लागा तो तीर्थीरे हिंड, हे का ना? त्या तीर्थक्षेत्रामध्ये संत महात्मे असतात. जा म्हणून तीर्थयात्रेला ती आई सांगते मदलसा त्या लेकराला, उठ तीर्थयात्रा कर. ऐका, काही मानवी जीवनाचा उत्कर्ष होण्याकरता काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जीवन उजळण्याकरता काहींच्या जीवनामध्ये देशानं बदल होतो, काहींच्या जीवनामध्ये संगतीने बदल होतो, आणि काहींच्या जीवनामध्ये काळानं स्थळानं बदल होतो. विठ्ठल तीर्थयात्रेला जायचं देवा, त्या स्थानामध्ये गेल्यानंतर काहींच्या अंतःकरणात बदल होतो. काहींचं जीवन सुधारण्याकरता देश महत्वाचा आहे, काहींचं जीवन सुधारण्याकरता संगती महत्वाची आहे, आणि काहींचं जीवन सुधारण्याकरता वेळ महत्वाची असते. तिन्ही गोष्टी आपल्या संप्रदायाला मान्य आहेत. मी जास्त विस्तार करणार नाही आप्पा, अभंग जाईल का नाही काय सांगता येत नाही, पण पाहतो थोडं प्रयत्न करेल. काहींच्या जीवनामध्ये वेळेनं बदल होतो, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काकडा असतो आप्पा, कधी? पहाटे 8 वाजता.
हा, पहाटे 4 ते 6 काकडा असतो. संप्रदायाचा काकडा पहाटे 4ला का सुरू केला जातो? दुपारी घेतला तरी चालेल की, संध्याकाळी घेतला तरी बी चालेल ना. मग पहाटेची वेळ काकड्या करता उपयुक्त का? ऐका, ती वेळ परमात्म्याशी संलग्न करण्याकरता चांगली आहे. एक वाक्य आहे, पहले प्रहर सब जागे, दुसरे प्रहर रोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. ऐका, पहिल्या प्रहरामध्ये रात्रीचे 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर असतात. मग आपण पहिल्या प्रहरात सगळे जागे असतात, 6 ते 9 सगळे जागे आहेत. त्याच्यानंतर 9 ते 12 भोगी लोक जागा असतात. ऐका, 12 ते 3 चोर लोक जागे असतात, म्हणजे कीर्तन सुटले असतात. आपलं ते हे 12 ते 3ला चोर जागे असतात, आणि पहाटे 3 ते 6ला योगी जागे असतात. विठाला रात्री पहाटे 3 ते 6 नंतर केलेली साधना ही परमात्म्याशी जवळीक साधता येते लगेच. रात्री सगळ्या गोष्टी बंद असतात. आता मोबाईलचा जमाना गेला, पुढे एस्टडी असायच्या. एस्टडी रात्री तुम्ही 10ला गेलात ना, इसी लाईन के सबे काय व्यस्त होई, 11ला जा, 12 जरा फोन लागतच नाही. तुम्ही पहाटे 4:30-5 वाजता गेला ना, एकदा डायल केला की लगेच लागतो. का? त्या काळात रोगी, भोगी आणि तस्कर हे ज्या काळामध्ये जागे असतात ना, तो काळ त्यांच्या विचारानु त्या मंडलामध्ये विषिन्न लहरी तयार झालेल्या असतात तेव्हा. आणि ही वेळ परमार्थाच्या साधने करतात अनुकूल नसते. पण रात्री 3 ते 6 पर्यंत रोगी झोपतात, भोगी झोपतात, चोर सुद्धा झोपतात देवा. आणि ज्याला परमार्थाची साधना करायची देवा, त्यांनी योग्याच्या काळामध्ये जर साधना केली तर ती साधना देवापर्यंत लवकर जाते. विठ्ठला म्हणून आपल्या संप्रदायामध्ये काकडा पहाटे 4ला असतो देवा. का? देवाशी लवकर संबंध जोडता येतो. म्हणून काहींच्या जीवनामध्ये वेळेनं कल्याण होतं देवा, काहींच्या जीवनामध्ये देशानं बदल होतो. काय म्हटलो मी आप्पा? काहींच्या जीवनामध्ये देशानं बदल होतो. त्या देशामध्ये गेलं की अंतःकरणात बदल होतो. तुम्ही वृंदावनात गेलात, अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. वृंदावन परमात्म्याची प्रेमभूमी आहे. तुम्ही काशी क्षेत्रामध्ये गेलात, काशी क्षेत्र भगवान शिवजींची ज्ञानाची भूमी आहे, तपाची भूमी आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेलात, त्या त्या स्थानाचं महात्म्य पुढे जाऊन सांगेल, मला उरकलं तर. ऐका, काहींच्या जीवनामध्ये देशानं बदल होतो. त्या देशामध्ये गेलं की ॲटोमॅटिक बदल होतो. म्हणून तर आंधळ्या धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला. संजया, पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ए संजय सांग, मामका माझ्याने पंडूचे पुत्र युत्सवा हा युद्धाच्या इच्छेनं त्या कुरुक्षेत्रामध्ये गेले. धर्मक्षेत्र विशेषण आहे. त्या कुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर किम कुर्वता, काय करते झाले, कसला प्रश्न आहे मला सांगा. आता तुम्ही कीर्तनाला आले, मग तुम्ही मोबाईल बघणार का? नाही, कीर्तनच ऐकणार, बरोबर ना? तुम्ही कशा करता आलात? अहो, आम्ही कीर्तन ऐकण्याकरता आलोय. मग धृतराष्ट्राने प्रश्न विचारला, संजय सांग किम कुर्वत संजय. युद्धाला गेले, मग काय सप्ताह घालीत बसतील का? भजन करत बसले असतील का? अहो, युद्ध करता गेले ना, युद्धच करणार आहेत ना. मग हा प्रश्न धृतराष्ट्रानं थोडा कमी संजयाला काय विचारला? विठ्ठला धृतराष्ट्राला माहित होतो ज्या भूमीवर युद्ध करण्याकरता गेले ती भूमी कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. कदाचित त्या भूमीवर गेल्यानंतर कौरवाच्या आणि पांडवाच्या मनामध्ये जर बदल झाला असेल का, म्हणून प्रश्न विचारला. की मग कुर्वत संजय, बदल होतो. काहींच्या संगतीमध्ये बदल होतो का नाही? हा, वा. गुरुजी म्हणतात पंढरपूरला गेले की माळ घालावं वाटते. खरंय, विठ्ठला विठ्ठला. बरोबर आहे. स्थान
मानाचा महिमा असतो महाराज. धृतराष्ट्राने विचार केला, जर कदाचित यांच्या मनामध्ये बदल झाला तर. झाला का नाही? झाला ना. अर्जुनाच्या मनामध्ये बदल झाला का नाही? अर्जुन सांगितलं, देवा यांना कस काय मारू, गुरुन हत्वा हि महानुभावान. बदल झाला, बदल. म्हणून काहींच्या जीवनामध्ये देशानं बदल होतो, काहींच्या जीवनामध्ये वेळेनं बदल होतो, काहींच्या जीवनामध्ये संगतीने बदल होतो. म्हणून हे बघा, परमार्थाचं कुठलंही साधन करत असताना चांगल्याच्या संगती साधन करा. तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये दिंडीत गेला, हरिपाठ होईल, काकडा होईल, भजन मिळत ऐकायला, आहे का नाही. आणि पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही जर चांगल्याच्या संगतीमध्ये गेला, तिथं तुम्हाला चांगल्या लोकांची कीर्तन ऐकायला मिळतील. गुरुवर्य पांडुरंग महाराज घोले बाबा, रामभाऊ महाराज राऊत, चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर बाबा देगलूरकर, विद्वान लोकांची कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. कुणाच्या चांगल्याच्या संगतीत गेला तर. आणि वाईटाच्या संगतीत गेला तर रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, अजून घोड्याचा बाजार, घोड्याचा बाजार. कोणाच्या संगतीत? वाईटाच्या संगतीत गेल्या. विठ्ठल म्हणून का तीर्थयात्रा करायची देवा? काहींच्या जीवनामध्ये देशानं बदल होतो, चला. काहींच्या जीवनामध्ये स्थानानं बदल होतो, काहींच्या जीवनामध्ये संगतीने बदल होतो. पण मानवी जीवन हे संगतीवर अवलंबून असतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत सेवे. ऐका, आम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय? तीर्थयात्रा का करावी? का करायची तीर्थयात्रा महाराज? संतांना सांगितले आम्हाला तीर्थयात्रा करायची. बर बर बर. ऐका, दुसरी गोष्ट, कुणाच्या संगतीत करावी? तीर्थयात्रा नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत केली पाहिजे. ऐका. आणि तिसरा प्रश्न आहे, लवकर पुढे जातो, 11:15 वाजले. कशी करावी? कशी केली पाहिजे तीर्थयात्रा? नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं, तीर्थयात्रे सोखे कळाला. तिसरा प्रश्न, तीर्थयात्रा का करावी? कोणाच्या संगतीमध्ये करावी? आणि तिसरा प्रश्न आहे, कशी करावी? महाराज म्हणले, जा ना तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रा करायची ना, सुखानं तीर्थयात्रा करा. सुखानं तीर्थयात्रा म्हणजे कशी करायची? काही दुःखी होऊन जातात, लयसून बोलली फाडफडा, वैतागून निघाली, रोषे निघाली, औसटे पडली द्वारकेच्या वाटेने. ज्ञानेश्वर महाराज चिंतन करतात. घरामध्ये भांडणं झाली आणि म्हातारी तीर्थयात्रेला निघाली. महाराज असं नाही, तीर्थयात्रे सुखी जाऊ. काही लोक तीर्थयात्रा करतात. कुठं चालला? चालू नाशिक त्र्यंबकेश्वरला. कशा करता? हस्ते टाकायला. आनंदानं चालला का दुःखी होऊन चालला? हस्ते घेऊन माणूस आनंदानं जातो का दुःखी जातो?
असं जायला नाही सांगितलं. तीर्थयात्रे सुखी जाऊ. ऐका, तीर्थयात्रा करायची. हे बघा, तीर्थयात्रा केली पाहिजे. घरामध्ये जर एखाद्याने आत्महत्या केली, अकाली मृत्यू त्याला प्राप्त झाला, त्याच्या उद्धाराकरता कोणतंच साधन नाही महाराज, कोणतंच साधन नाही. तुम्ही काही करा, उद्धार होत नाही. उलटी घरामध्ये जर आत्महत्या झाली देवा, एखादी व्यक्ती जर गेली देवा, तर त्या घराला, त्या असणाऱ्या कुळाला त्रास होत असतो. त्याच्याकरता काही कवच म्हणून आपल्याला करायचे असतात. ज्याने आत्महत्या केली ना, त्याच्यापासून त्या कुळाला त्रास होतो, म्हणून त्याच्यापासून आपल्या त्याचं काही का होईना, पण त्याच्यापासून आपलं संरक्षण याच्याकरता आपल्याला शास्त्रानं काही कवच सांगितलेत करायला. फार महत्त्वाचे असतात कवच. मग महाराज त्याच्याकरता काय पर्याय? शास्त्र सांगतो, एखाद्याच्या घरामध्ये आत्महत्या झाली, विष पिऊन कोणी गेलं, औषध पिऊन, कोणी फाशी घेतली, कोणी काय केलं, काय ज्याचे त्याचे वेगवेगळी कारणं असतात महाराज. अशा घरामध्ये जर गेलो तर शास्त्र सांगतो त्या माणसाच्या होणाऱ्या परिणाम आपल्याला होऊ नये त्याच्याकरता शास्त्र सांगतो त्या 10 दिवसामध्ये 10,000 किलोमीटरची तीर्थयात्रा करावी लागते. गुरुजी काय आज हे नवीन आहे थोडंसं. विठ्ठल त्याच्याकरता आपल्याला त्रास होऊ नये आपल्या पिढीला, याच्याकरता शास्त्र 10 दिवसामध्ये तीर्थयात्रा करायची. भाऊ पण किती किलोमीटरची? 10,000 किलोमीटर तीर्थयात्रा. कसं शक्य 10 दिवसात? याच्याकरता पर्याय काय? याच्याकरता सोपा पर्याय सांगतो. इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे? 150. 150. जाऊ द्या, 150. म्हणजे जायला 150 आणि यायला 150. किती झाली? 300 झाली. आपल्या तीर्थयात्रा करायची ना, किती? मोबाईल काढा पटकन, 10,000. कॅल्क्युलेटर काढा म्हणा. अहो काढा म्हणा, खरंच काढा. इथून पंढरपूर किती आहे? 150. जायला 150, यायला 150. 300 झाली. ऐका नाही, बरोबर ना? मग 10,000 भागिले 300 करा. किती झाली? 33 ना? 10,000ची तीर्थयात्रा करायची ना 10 दिवसात. मग एक काम करायचं, 2 ओमिनी गाड्या करायच्या. 33 12 आहे ना, 34 माणसं टाकायची. या गाडीत 17, त्या गाडीत 17. क्रुझर गाड्या 2 करायच्या आमच्या गुरुजींसारख्या. एका गाडी 17 सीट टाकायची आणि एका गाडी 17 सीट टाकायची. आणि ती सगळी माणसं पंढरपूरून स्वतःच्या खर्चाला नेऊन आण करायची. झाली 10,000 यात्रा. मग ही यात्रा आहे सुखाची का? तीर्थयात्रे सुखी जाऊ. सुखाची यात्रा नाही महाराज, चला जाऊ द्या. मग कसं जायचंय महाराज सांगतो, तीर्थयात्रे सुखी जाऊ. सुखानं जायचं, आनंदानं जायचं, आनंदानं. पण कसं जायचं? वाची विठ्ठल नाम घेऊ. प्रत्येक तीर्थक्षेत्रात पाऊल टाका ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हे तुम्ही म्हणायचं. आणि तीर्थयात्रेचं तुम्ही नाही गेलात आणि भजन जर नाही केलं तर चित्त नाही ना. भाऊ कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांनी. चित्त नाही नामी तरी ते. तुम्ही कुठं जा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. कुठेही जा, प्रयागला जा, उज्जैनला जा,
अजून गयेला जा, काशीला जा, मथुरेला जा, अयोध्येला जा, कुठेही जा, पण तीर्थात पाऊल टाकला की सुरू करायचं रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जर तीर्थात जाऊन जर भया काही लोकांचा लय गोड असतो, बाई काशीला गेलो, काय गर्दी, डिपार्टमेंट ढकलत होतो आणि इतकी गर्दी काय दिसना काय नाही, त्यात माझी मिस्त्रीची डबी पण पडाली. कशी घडल? चित्त नाही नामी, राग येऊन देऊ नका, आमच्या ज्ञानोबरांचे शब्द आहेत. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ महाराज. पण तीर्थामध्ये जर तुम्ही गेलात आणि नामचिंतन केलं देवा, सकळही घडले तीर्थात सकळ घडले काय नाही, मला बरं वाटतं. दुसरं हे एका कोणी बळी आहेत महाराज. आता काय करू, तेवढं मला नाही हो. बरं झालं नाही ती. तया नराला धले वैकुंठ जोडले सकळही घडले त्याला तीर्थाटन घडतो. कोण? तो तीर्थामध्ये गेल्यानंतर म्हणतो हरिमुखी म्हणा हे सगळं त्याला घडतं. आणि तीर्थामध्ये गेल्यानंतर नामचिंतन महाराजांनी सांगितलं तीर्थयात्रे सुखी जा वाचे विठ्ठल नाम घेऊ. पुढे सांगितलं संता संगी वासुदेव धनीवरी. तीर्थात गेल्यानंतर महाराज तिथं नामचिंतन केलं पाहिजे. प्रत्येक तीर्थाचा महिमा आहे. तीर्थयात्रा कधी पूर्ण होती, तिथले काही नियम आहे देवा. तुम्ही गाणगापूरला गेलात का नाही? गेलात सगळेजण, बरेच जण जाऊन आले. मी का अजून एवढा लांब गेलो नाही. गरीब माणूस आहे, कस काय जाईल. विठ्ठला विठ्ठल गाणगापूरला गेल्यानंतर तिथं नियम आहे. गाणगापूरची वारी कधी पूर्ण होते? भिक्षा. काय काय करावं लागतं? भिक्षा. बरं, अगोदर भीमा भामा अमरजा संगमावर स्नान करायचं, औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या, गावामध्ये यायचं, निर्गुण मठ आहे दत्तात्रयांच्या पादुका, तिथलं दर्शन घ्यायचं, दुपारी 12ची आरती घ्यायची, 5 घरं मधुकरी भिक्षा मागावीच लागते. आणि एवढं झाल्यानंतर दक्षिण दिशेला कलेश्वराचं मंदिर आहे, बरोबर ना? त्या सगळ्या गोष्टी गाणगापूरमध्ये गेल्यानंतर जर घडल्या तर समजायचं गाणगापूरची वारी ऐका. तसं तर बारेच केलं, तिथं बरेच 51 का 52 तीर्थ आहेत वाटतं, सगळ्यात स्नान करावं लागतं, तिथं नियम आहे. चला, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, विधी दर्शन नाही सांगितलं ऐका. घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण तिथं भजन कीर्तन करावं, ऐकावं, चंद्रभागेचं स्नान करावं, क्षेत्राची प्रदक्षिणा घालावी. झाली पंढरपूरची वारी पूर्ण देवा. मग कसं जायचं आहे महाराज सांगतात, तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे शिव वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर देवा तिथं नामचिंतन करायचं. आणि हे नामचिंतन जर नाही घडलं तर समजायचं तैसे नामी त्रिवेणी संगमी नानार त्रितेवमी, तैसे नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त लागतं देवा. आणि जर तुम्ही घरी बसलात आणि नुसतं भजन केलं देवा, रामकृष्णारी म्हटलं, घरी बसून पण सगळे तीर्थ करतात. मग सांगता या नराला धरे वैकुंठ जोडले, सगळंही घडले तीर्थात. महाराज कळालं 11:30 वाजत आले. तीर्थयात्रा का करावी, तीर्थयात्रा कोणती करावी, तीर्थयात्रा कशी करावी हे कळालं. पण तीर्थयात्रेला गेल्यानंतर तीर्थयात्रेवरून काय आणावं विठ्ठला. तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात, देव असावा, संत असावेत, आणि तिथं गंगा असावी देवा, तीर्थ असावं. मग तीर्थयात्रा का करायची संतांना सांगितली म्हणून. तीर्थयात्रा कोणती करायची
ही तीर्थक्षेत्र सांगितली. आणि तीर्थयात्रा कशी करायची आणि ऐका, चौथा प्रश्न आहे, तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय आणायचो? महाराज तिथलं तीर्थ इथं आणायचं. उग बांगड्यान गोंगड्यान काठ्यान कुट्या काही बी घेऊन येतात माणसं तीर्थयात्रेला गेल्यानंतर, आहे का नाही? तिथे गेल्यानंतर काय आणायचं देवा? तिथली गंगा इथं आणायची. मग महाराज म्हणतात ती गंगा आज आमच्या घरी आली. गंगा आली आम्हावारी, गंगा आली आम्हावारी. काय आणायचं? गंगा आणलं ना तुम्ही तीर्थ आणलं ना, त्याचाच आज उद्यापन आहे. गंगा आली आम्हावरी, कमी नका करू, जसं आहे तसं ठेवा. यांनाच काय कमी लागल्याचंच बघा. माझं कसं एकदा वाफ्यावर पाणी लावलं ना लांब वाफा असतो, आणि आपला जर डगमगणारं नाही, एका कणाळानं पाणी पण नाही, शेप धरून चालणार, एकदा असलं बस. त्यांचंच बघा. विठ्ठल तीर्थयात्रा का करावी, कोणती करावी, कशी करावी, कोणाच्या संगतीत करावी, आणि तिथं गेल्यानंतर काय घेऊन यावं, इथपर्यंत आपण आलो आणि पहिल्या चरणात प्रवेश केला. गंगा आली आम्हावरी. महाराज इथं गंगेला आणायचं असतं. कोण ही गंगा, कुठं होती, कसा जन्म झाला, तुम्हाला माहित असं तर मला नको सांगायला. विठ्ठल कोण ही गंगा, काय गंगेची उत्पत्ती? महाराज ऐका, हे जे गायन आहे ना, गायन, गायन कुठून निर्माण झालं माहिती आहे? सामवेदातून निर्माण झालं. भगवान शंकरांना डंबूर वाजवला गुरुजी, त्यातून 14 सूत्र बाहेर पडले. गायन तिथून झालं. भगवान शंकर हे संप्रदायातले फार मोठे गायक आहेत, भजन करणारे, भजन करे महादेव, मृदंग वाजवणारे भगवान शंकर आहेत, राग रागीने गाणारे भगवान शंकर आहेत. भगवान शंकरने एक राग गायला, दत्ताभाऊ, रामभाऊ, काळे बाबा, आप्पा, श्रीराग गायला. कोणता राग गायला? श्री. येतोय का? रुवावरू यांना माहित असं काय गंमत अशी देवा. श्रीराग गायल्यानंतर आपण ते ब्रह्मद्रवीभूत झालं, ब्रह्मद्रवीभूत झालो, आणि द्रवीभूत झालेलं ब्रह्म ती गंगा सत्य लोकामध्ये, ते द्रवीभूत झालेलं ब्रह्मदेवानं कमंडलू मध्ये घेतलं आणि पुढं त्रिपाद भूमी दान मागितली. भगवान परमात्म्याने बळीराजाला एक पावला सगळं आकाश व्यापून टाकलं, दुसऱ्या पावलामध्ये सगळी पृथ्वी व्यापून टाकली, आणि तिसऱ्या पावलात बळीराजाला पाताळामध्ये घातलं. देवा एवढा मोठा पाय होता,
तर ब्रह्मदेवानं कमंडलूतले असणारे जे द्रव्य झालेलं ब्रह्मदेवा त्या द्रव्य झालेल्या पाण्यानं भगवान परमात्म्याचे पाय धुतले देवा. ती विष्णुपद झाली. विष्णूच्या चरणी जन्मली पैगंगा. ती गंगा भगवान परमात्म्याच्या पायापासून तिचा जन्म झाला. ऐका, तिचा जन्म झाला महाराज. मग ही अशी असणारी गंगा या मृत्यूलोकामध्ये कुणी आणली? विठ्ठल. कुणी आणली गंगा मृत्यूलोकात? वा, भगीरथाने आणली. भगीरथ कुणाचा? सगराचे वंश महाराज. सगर त्याला म्हणतात. सगर का बरं त्याला सगर म्हणतात? त्याचं कारण असं आहे, सगराच्या आईला भरपूर आया होत्या त्या राजाला, पण संतती काय कोणालाच होईना. सगराची आई गरोदर राहिली. सगर पोटामध्ये असताना बाकीच्या राण्यांनी विचार केला, हिला जर मुलगा झाला तर राजा हिच्यावर सगळं प्रेम करेल, आम्हाला कोण विचारणार आहे. तर राहिलेल्या राणींनं गर्भावस्थेमध्ये असताना सगराच्या आईवर विषाचा प्रयोग केला. संस्कृतमध्ये गर या शब्दाचा अर्थ होतो विष, आणि सगर म्हणजे आईला विषाचा प्रयोग केला कालदास बुवा, पण विष घेऊन जन्माला त्याचं नाव सगर. विठ्ठल. एवढा मोठा सगर राजा, त्याचे अनेक लग्न झाली देवा. त्या सगराला किती मुलं होती? 60,000 मुलं होती. किती? 60,000 मुलं. आणि त्याने ठरवलं आता आपल्याला यज्ञ करायचा. श्यामकर्ण नावाचा घोडा त्यानं सोडून दिला आप्पा. आणि ह्या जर यज्ञ पूर्ण झाला तर देवेंद्राला असं वाटलं, म्हणजे स्वर्गातला राजा, त्याला असं वाटलं माझं पद जाईल. त्यांनी तो घोडा घेतला आणि थेट पाताळात कपिल मुनींचा आश्रम, त्या आश्रमात नेऊन बांधला. 60,000 मुलांना सगळं बघितलं. पृथ्वीवर तर काय घोडा दिसेना. 60,000 पोरानं खड्डे खांदायला सुरुवात केली. विठ्ठल. जे खड्डे खांदायला सुरुवात केली आपण 60,000 मुलानं, त्या खड्ड्यात जे पाणी साचलं ना, सगर आणि त्या पोरांना खाणले म्हणून त्यांचं नाव पडलं सागर. खड्डे समुद्र झाले. कीर्तन सुटला येतो बाबा काय. विठ्ठल. 60,000 पोरांना खड्डे खाणले, पाणी साचलं, ते सागर झाले. ऐका, पाताळामध्ये गेले देवा. कपिल मुनी ध्यानस्थ बसले होते. वा रे वा, ध्यान लावतो, कीर्तन करतो, चोरी पण करतो. 60,000 पोरांना अवहेलना केली. कुणाची? कपिल महामुनींची. आणि महाराज काही नाही, कपिलानं फक्त डोळे उघडले आपा, 60,000चे 60,000 मुलं जळून भस्म झाले. आता ऐका, इथं थोडासा चिंतनाचा विषय आहे. कपिल महाराजांनी डोळे उघडले, 60,000 मुलं भस्म झाली. गंमतच आहे ना. यांच्या उद्धाराकरता गंगा का लागली? हे बघा, परमात्म्याने जर एखाद्याला मारलं, श्रीकृष्ण कोपोनी जाशी मारी, पुढं तो पावे परब्रह्म साक्षात. कृष्ण परमात्म्याने एखाद्याला जर मारलं त्याचा उद्धार होतो. परमात्मा दयाळू आहे, आणि देवापेक्षा संत दयाळू आहेत. कृपाळू सज्जन महाराज,
कपिल महाराजांनी डोळे उघडल्याबरोबर 60,000 मुलं भस्म झाली. डोळे उघडले म्हणून झाले का कसे झाले? डोळे उघडले म्हणून नाही, सगर पुत्र स्वतःच्या कर्मानं राग झाले. शब्द प्रमाण दिलं ना तुम्ही. परेशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर. डोळे उघडले म्हणून जळाले नाही देवा, स्वतःच्या कर्मानं मेले. मग स्वतःच्या कर्माने मेले म्हणल्यानंतर त्यांच्या उद्धाराकरता काहीतरी आणावंच लागेल ना. साधूच्या जर शापाने मेले असते उद्धार झाला असता, बरोबर आहे ना. देवानं मारल्यानंतर उद्धार होतो, साधूने मारल्यानंतर उद्धार होणार नाही. कोण सांगितलं तुम्हाला? होतो. पण सगौर महात्म्याच्या डोळे उघडणे भस्म झाले, स्वतःच्या कर्माने भस्म झाले. मग स्वतःच्या कर्मानं वाटोळ झालं ना, त्याच्याकरता उद्धाराकरता साधन लागतो. तर सगरानं सांगितलं, अरे बरेच दिवस झालं 11:15 वाजले अजून पोरं आली नाही तू. तर सगराचा एक मुलगा, त्याचं नाव असमंजस. नाही पुढं जावं लागेल, अलीकडं अगोदर घ्यावं लागेल ना. असमंजस नाव त्याचं. कोण होता? असमंजस. कसा होता? जसा नाव होतं तसाच होता. असमंजस. काहीच कळत नव्हतं. असमंजस का होता कळत नव्हतं. गावातली पोरं गोळा करा, चला पोरा हो तुम्हाला जादू दाखवतो. गावातली पोरं असमंजस गोळा करायचा, विहिरीच्या काठावर सांगायचं, बघा बघा किती मोठा मासा आहे, आणि ढकलून द्यायचा. कोण? असमंजस. कळतच नव्हतं काय. गावकऱ्यांनी विचार केला, राजा ते तुझं पोर आमच्या वंशाला दिवा ठेवणार नाही, याला गावाच्या बाहेर हाकलून दे, राज्याच्या बाहेर हाकलून दे. असं म्हणजे असं हाकलून दिलं महाराज. पण जी पोरं एरीमध्ये टाकली होती का, ते जिवंत होऊन परत आली. पोरांनी सांगितलं, बाबा आम्हाला असमंजसानं दिव्य भोग दाखवले, नाना प्रकारचे अनेक प्रकारच्या गोष्टी आम्हाला दाखवल्या. आणि गावकरी पुन्हा गेले, राजा तुझा मुलगा चांगला, घेऊन ये त्याला परत. तेवढ्या देवर्षी नारदांची गाठ झाली. राजा की असं का वागत आहे माहिती तुला? अरे पूर्वजन्मातला योगभ्रष्ट पुरुष आहे. विठाला असा तो असमंजस होता महाराज. त्या असमंजसाला निघून गेला तो असमंजस. पण त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव दिलीप. काय नाव होतं त्याचं? दिलीप. ऐक, त्या दिलीपाला सांगितलं, अरे बरेच दिवस झालं तुझे चुलते आले नाहीत, बघून काय झाले त्यांचं. त्याने आखी पृथ्वी पाहिली देवा. शेवटी ते पाताळामध्ये गेला, पाहिलं कपिल म्हणजे आश्रम असा हाडांचा ढीग बसलेला होता. महात्म्याला विचारलं, कुणाची हाडं आहेत? कपिलाने सांगितलं, हे तुझ्या चुलत्यांची हाडं आहेत. का झालं यांचं? जळून मेले त्यांच्या कर्मानं. यांच्या उद्धाराकरता काय? कपिलाने सांगितलं, यांच्या उद्धाराकरता फक्त एकच, ती म्हणजे गंगा. दिलीपानं साधना केली देवा. पटक्या सांगतो, नाही दिलीपाला जमलो. दिलीपाचा मुलगा अंशुमान, त्या अंशुमनाने त्याच्याकरता प्रयत्न केला, त्यालाही जमलं नाही. आणि त्या अंशुमनाचा मुलगा भगीरथ आला इथपर्यंत आहे ना. ऐका आता, त्या भगीरथानं प्रयत्न केलं देवा. गंगेची साधना केली देवा. गंगा त्याच्यावर प्रसन्न झाली. राहू दे आता बाकीचे सगळंच, 11:15 वाजले. गंगा प्रसन्न झाली. सांगितलं, का कशा करता? आमच्या पूर्वजांच्या उद्धाराकरता तुम्हाला मृत्यू लोकात यावं लागल. तिने सांगितलं, येते मी मृत्यू लोकामध्ये, पण मी जर मृत्यू लोकात अशी जर आली, माझा वेग एवढा प्रचंड आहे, मी पृथ्वीला भेग पाडून पुन्हा पाताळात जाईल. माझा वेग सहन करणारा कोण आहे का? आपण जे म्हणतो ना भगीरथ प्रयत्न, भगीरथ प्रयत्न म्हणतो ना, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, भगीरथ प्रयत्न केले देवा. पण शेट काय आपल्या हातात लागलं नाही. भगीरथ प्रयत्न का म्हणतात? अगोदर गंगेची साधना, गंगा प्रसन्न झाली. माझा वेग कोण धारण करणार आहे का कोण? तिने सांगितलं, मृत्यू लोकामध्ये एकच आहे, भगवान शंकर. ऐका, भगीरथ पुन्हा कैलासावर गेले, भगवान शंकर स्तुती केली, साधना केली, प्रसन्न झाली. ऐका, गंगेचं आव्हान केलं देवा. ती गंगा भगवान शंकरानं जटेत धारण केली, तिथंच थांबली. भगीरथाचा आयसा बियाना, भगवान शंकरानं ती एक जटा काढली, जटा आपटली. कुठं? वा, जाऊन आलात ना तुम्ही? कुठं? त्र्यंबकेश्वरला जटा आपटली. आता ऐका, तिथून ती गंगा बाहेर पडली. तर गंगेला बरीच नाव आहेत, बरीच नाव आहेत. ती
भगीरथ नावाच्या रथाच्या पाठीमागाली मग तिचं नाव पडलं भागीरथी. ऐका, भगवान शंकराच्या जटेतून निघाली देवा. तिने सांगितलं पुढे चाल, तुझ्या पाठीमाग मी येते. आणि येत असताना एका महात्म्याचा आश्रम लागला. लंगोटी वाहून गेली आणि कमंडोल वाहून गेलं. त्या महात्म्याला राग आला. बाबा त्याने अख्खी गंगा पिऊनच टाकली. बरेच लांब भगीरथ गेले. पाहतात पाठीमाग गंगा नाही. पुन्हा भगीरथ पाठीमाग आले. जन्नू नावाचे ऋषी गंगा पेले महाराज पिऊन टाकली. एक तर तिला प्रसन्न करण्याकरता प्रयत्न केला. भगवान शंकराने तिचा वेग धारण करावं, शंकराला प्रसन्न केले. बळच इकून तिकून आणली तर हा बाबाने पिऊन टाकली. पुन्हा भगीरथानं जन्नू ऋषीची सेवा केली महाराज. जन्नू ऋषीने विचार केला, तोंडावट काढावं तर उलटी वमन होईल, लगी वाट सोडावं तर मूत्र म्हणून जगात कोण स्वीकार करणार आहे. त्या महात्म्याने आपली जंगा फाडली, म्हणजे मांडी फाडली. आणि तिथून तिला बाहेर पाडली. तिचं नाव पडलं जान्हवी. लक्षात काय पडलं नाव तिचं? जान्हवी नाव पडलं. ऐका, पाठीमागून ती भगीरथाबरोबर त्या ठिकाणी आली महाराज. आणि आपल्या असणारे जे पूर्वज आहेत देवा, या पूर्वजांचा त्या गंगेनं काय केला? उद्धार केला. लक्षात ठेवा. मग तीर्थयात्रा का करायची? तीर्थयात्रा कोणती करायची? तीर्थयात्रा कशी करायची? आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय घेऊन यायचं? जगाला पावन पवित्र करणारे असणारे जी गंगा आहे देवा, ती गंगा इथं घेऊन यायची. आणि इथं आल्यानंतर त्या गंगेचं पूजन आपल्याला आज करायचंय. विठोबा अशी जगाला पवित्र करणारी गंगा ब्रह्मदेवानं कमंडून मधले भगवान विष्णूंच्या पायापासून निघाली, भगवान शिवजींच्या जटेतून निघाली. ती गंगा सगरपुत्रांचा उद्धार केला. ती असणारी पवित्र गंगा, त्या पवित्र गंगेचं जल या राऊत परिवरणाच्या ठिकाणी आणलं. आणि त्या निमित्तानं हा गंगा पूजनाचा कार्यक्रम महाराज. अशी गंगा आमच्या घरी आली. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजरी. संतचं जीवन हे गंगेप्रमाणे पवित्र असतं, आहे का नाही? पण ती गंगा येत असताना भगीरथानं, त्या गंगेनं 2 प्रश्न भगीरथाला विचारले. ए भगीरथा, अरे मी तुझ्या बरोबर येते, पण माझ्या 2 अटी आहेत. माझा वेग धारण करणारा कोणतरी पाहिजे. पण भगीरथा, अरे मी जर मृत्यू लोकामध्ये आले, आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर चोरी करणारे, व्यसन करणारे, व्यभिचार करणारे, समाजाला त्रास देणारे, ही लोकांनी जर माझ्यामध्ये स्नान केलं, आंघोळ केली, तर मी बाटल अपवित्र होईल. पण त्याच्याकरता तो काय योजना केली? त्या भगीरथानं सांगितलं, आई साहेब काळजी करू नका, तुम्ही फक्त मृत्यू लोकात या, तुमच्यामध्ये पापी लोकांना आंघोळ करू द्या. पण तुमच्यामध्ये आंघोळ जरी पापी लोकांनी केलाय आणि जरी तुम्ही अपवित्र झालात ना, तरी या मृत्यू लोकामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, सावता बाबा, शेणा महाराज, कबीर महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई सारखे पवित्र महात्मे मृत्यू लोकामध्ये आहेत.
आणि अशा महात्म्याने जर तुमच्यामध्ये स्नान केलं तुम्ही पवित्र व्हाल आणि मग गंगा भगीरथाच्या पाठीमागे आली महाराज. ऐका मग संत कसे आहेत? संत पवित्र आहेत, पवित्र सोवळी कतीच भूमंडळी. महाराज महाराज संत पवित्र असतात. जे ज्ञानगंगे नाहली जेवणी पवित्र झाले, शांतीशी आले पल्लव नव्हे. असे संत महाराज गंगेसारखे पवित्र आहेत. मग तुकाराम महाराज म्हणतात असे पवित्र असणारे संत आज आमच्याकडे आले. गंगाली आम्हावरी संत पाऊले साजरी. मग तुकाराम महाराज पवित्र असणारे संत, गंगेप्रमाणे पवित्र असणारे संत जर आज तुमच्या घरी आले मग गंगेप्रमाणे पवित्र असणारे संत महाराज सांगतात. गंगाली आम्हावरी संत पावले साजरी. पवित्र असणारे गंगेप्रमाणे संत आज या ठिकाणी आले. मग तुम्ही काय करणार? महाराज म्हणतात तेथे करी नांघोळी. कुठं? शावर खाली नाही. तेथे करी नांघोळी ओढे चरण रज धुळी. येते तीर्थावळी पर्वकाळ सकूळ. का? जगातली सगळे तीर्थ आणि सगळेच पर्वकाळ साधूच्या ठिकाणी तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. किंवा तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पेसक. जगातली सगळीच तीर्थ आणि सगळेच पर्वकाळ साधूच्या पायाजवळ असतात. मग असे साधू कोण आहे? संत शिरोमणी सावता महाराज आहेत. झाला ना पर्वकाळ आता पाठीमागच. काय झालं त्यांची? समाधी सोहळा कितवा? 730. कोणता? भाव समाधी. विठ्ठल विठ्ठल. एवढा मोठा सोहळा झाला महाराज. सावता बाबा म्हणजे आपल्याकरता पूर्वकाळच आहेत, लक्षात ठेवा. मी अनेक वेळा सांगतो गुरुजी अजूनही लोक अनभिज्ञ आहेत. काय पुण्यतिथी लिहितात? पुण्यतिथी नाही, समाधी सोहळा आहे. भाव समाधी ध्यान समाधी. ह्या वर्षी 730 होता, पुढल्या वर्षी 731 आहे का नाही? झालंच सावता बाबाचं संपूर्ण चरित्र याच्यामध्ये कीर्तनकारांना सांगितलंच असेल ना, यात काही शंकाच नाही. फार मोठी दिग्गज मंडळी होती महाराज. सावता बाबांचं आडनाव सांगता येईल? हा आडनाव? आता गुरुजी तुम्ही गो बस. आता तुम्ही लय वेळा ऐकले, मला ह्यांना विचारू द्या. नाही माहिती, जाऊ द्या. तुकाराम महाराजांचं संपूर्ण नाव? तुकाराम बोल्लोबा आंबेले किंवा मोरे. वा. ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण नाव? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. वा. नामदेव महाराजांची पुण्यतिथी केली ना, 733. नामदेव यांचं आडनाव? नामा नामदेव दामा रेळेकर. चला. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं आडनाव? श्री एकनाथ सूर्यनारायण देशपांडे. आताचं नाव गोसावी. तसं सावता बाबांचं संपूर्ण नाव आणि आडनाव. सप्त्याचं किती वर्ष भाऊ? किती? 26 रोपे मोसे वर्ष झालं. विठ्ठल. सावता बाबांचं आडनाव यादव. काय नाव आहे?
यादव आडनाव सावताबाबांचं. काय नाव? यादव. ऐका, सावताबाबांचे मूळ पुरुष, तुकारामांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा. सावताबाबांचे मूळ पुरुष हा दैवमाळी. दैवमाळी लक्षात ठेवा. ऐका, दैवमाळीला किती मुलं? 2. परसोबा, डोंगरे बा. चला, परसोबांच्या पत्नीचं नाव नांगिताबाई. सदू नावाचा माळी त्यांची कन्या. परसोबाला नांगिताबाईला जे रत्न झालं ते सावतामाळी. सावताबाबांना मुलं 2, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं नाव विठ्ठल आणि मुलीचं नाव नांगिताबाई. साथीचा आजार आला, विठ्ठलांना जावं लागलं. सावताबाबांचा फक्त मुलीचा वंश आहे. पुढं चालून ती नांगिताबाई कोणाला दिली? वशीकरांना. वा वा, वशीकरांना दिली. वशीकरांना दिली. तर नांगिताबाईला एक मुलगा झाला, त्याचं नाव हरिबा माळी. काय नाव त्याचं? हरिबा माळी. हरिबा माळीला 4 मुलं झाली. एकाचं मुलाचं नाव नारायण, दुसऱ्याचं नाव दत्तात्रय, शंकर आणि शिवाजी. किती मुलं झाली हरिबा माळ्याला? 4. त्या 4ही मुलांना परत मुलं झाली. सांगू का? चालून 1:15 वाजेपर्यंत. हरिबा माळ्याचा पहिला मुलगा नारायण, त्या नारायण एक मुलगा त्याचं नाव भीमा. हरिबा माळ्याचा 2 नंबरचा मुलगा त्याचं नाव शंकर, त्या शंकरात 3 मुलं झाली, वसंत, दामू आणि बाळू. ती हरिबा माळ्याचा 3रा मुलगा त्याचं नाव दत्तात्रय, त्याला 3 मुलं झाली, जनार्दन, हनुमंत आणि रमेश. आणि हरिबा माळ्याचा 4था मुलगा त्याचं नाव शिवाजी, त्याला जो मुलगा झाला त्याचं नाव अंकुश. विठ्ठल. आजही सावताबाबांच्या समाधीची महापूजा वशीकर कुटुंब त्या ठिकाणी करते महाराज. महाराज तुम्ही काय करणार? तेथे करीना अंघोळी. महाराज म्हणले तेथे म्हणजे कुठं? तिथं. करीना अंघोळी उडे चरणराज धुळे. त्यांचे पायाचे जे चरण आहेत, जी धूळ आहे देवा, ही धूळ आम्ही मस्तकावर घेऊ. कारण संतांच्या पायाची धूळ पवित्र असते. नामयाच्या पाठी चाले की शिराज लागावयारज चरणीचे. लक्षात ठेवा, परमात्मा त्यांच्या पाठीमागं धावतो महाराज. तुम्ही काय करणार? तेथे करीना अंघोळी उडे चरणाच्या धुळी येते तीर्थावळी. जगातले सगळे तीर्थ आहेत. जगात किती तीर्थ आहेत? तसे सगळे जगात 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती तीर्थ आहेत? 3.5 कोटी तीर्थ आहेत. पण 360 तीर्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 359 तीर्थ महाराष्ट्र. एक तीर्थ बाहेर गेलं, नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी, ती बाहेर गेली आहे. पण एवढ्या सगळ्या तीर्थाचं स्नान आपल्याला होईल का? तुम्ही गंगा यमुना सरस्वती प्रयागवरून स्नान करून आलात, पण सगळ्या तीर्थाचं स्नान तुम्हाला करायचं असेल ना. आता ऐका, तुम्ही तीर्थयात्रा एवढी केली महाराज, तुम्ही काशीला बी गेली आहे का नाही? बरी म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही काशी करून आले, काशी करून आले, अजिबात नाही. काशीची यात्रा कधी पूर्ण होती? काशीची यात्रा 6 वेळा करावं लागते आणि रामेश्वर 5 वेळा करावं लागतो, तेव्हा काशी एकदा पूर्ण होती. हा, भारत यात्रा कधी करायची? 4 धाम यात्रा केली ना. तुम्ही पूर्वेला गेलात, पूर्वेला कुठपर्यंत जायचं संतांनी? जगन्नाथपुरी. ए कोण बडबड करते? नाही तर मला बंद करायला. विठ्ठल. पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला अयोध्या, नाही दक्षिणेला रामेश्वर. अयोध्या, दक्षिणेला रामेश्वर, अयोध्या काशी, उत्तरेला विसरलो गड्या, अयोध्या काशी, गंगोत्री जमुनोत्री असं काहीतरी ते पडते. विठ्ठल. बद्रिकेदार. ह्यांनी कालवा केला म्हणून विसरलो, असं आहे माझं वेगळं काय मत. कोणी कालवा केला की मला काहीच आठवत नाही. ऐका, पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रिकेदार आणि दक्षिणेला रामेश्वर. इथपर्यंत आपल्या शास्त्राने जायला सांगितलंय महाराज. ऐका महाराज, प्रत्येक तीर्थाची ताकद आहे. मी काय सांगत होतो महाराज? येती तीर्थावळी, जगातले सगळे तीर्थ देवा, हे चाललं होतं. तुम्ही सगळीकडे जाऊन आलात बरोबर, पण तुम्ही तीर्थयात्रा केली, गंगापूजन केलं, सत्यनारायण केलं, पण इमानदारी सांगा, तुम्ही तीर्थयात्रा केल्यानंतर पंढरपूरला जाऊन आलेत का? वा, मग तीर्थयात्रा सफल झाली का?
नुसतं पंढरपूरला तुम्ही गेलात आणि दगडी पडून नुसते चंद्रभागा बघितली ना अवघीच तरी ते घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या. देखल्या लय तुम्हाला चंद्रभागेत स्नानाचा कटाळा आला तर एकच काम करायचं महाद्वारात जायचं उजवी घ्यायची आणि पांडुरंग परमात्म्याच्या पश्चिम द्वारात जायचं आणि नुसतं राऊळाची पाठ पाहायची 360. राऊळाची पाठ तीर्थ घडते तीर्थे 360. घडले 360 लक्षात ठेवा का कारण तिथं भक्त पुंडलिक आहे परमात्मा आहे आणि चंद्रभागेसारखं तीर्थ आहे देवा आणि महाराज सांगता शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थ मध्यान्ह काळी सगळे तीर्थ दुपारी 12 वाजता चंद्रभागेत येतात देवा आणि हे चंद्रभागा पुंडलिक रायांच्या चरणाशी आहे देवा महाराज येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ असे सगळे तीर्थ संतांच्या चरणाजवळ असतात मग तुकाराम महाराज असे संत रूपी तीर्थ तुमच्या जीवनामध्ये घडले त्याच्यामुळं तुमच्या जीवनातलं पाप त्याचं काय झालं तळाले पळाले तीर्थात आंघोळ केली चरण धारण केली त्याच्यामुळे झालं काय महाराज म्हणतात गंगारूपी संत तीर्थ आमच्या जीवनात आले त्याच्यामुळं काय झालं पाप पळाले आणि अपशब्द वापरला पाप जळाले आता कोणतं पाप पळतं आणि कोणतं पाप जळतं उराकणारच नाही त्याच्याकडची काही करा तुम्ही बघा 12 वाजून 2-3 मिनिटं झाली कोणतं पाप पळतं कोणतं पाप जळतं सगळंच जळतं सगळंच पळतं राहू द्या आता सामान्य पाप मध्यम पाप उच्च पाप महापाप कायिक वाचिक मानसिक सामाजिक 7 पाप असे जो पापाचे 5-25 प्रकार आहेत काय झालं पाप पळाली जळालं बरं पाप जळाली झालं काय भव दुःख निवारली जीवनातलं जन्म आणि मरण जे आहे देवा त्याची शृंखला संपली सगळ्यात महत्वाचं हे आहे जन्म मरण संपलं कशामुळे घडलं तीर्थस्नान केलं महाराज पाप जळालं तुकाराम महाराज म्हणतात आता भय दुःख आमचं निघून गेलो खऱ्या अर्थानं आज मी धन्य झालो धन्य झालो संत सा
काय झालं? टाळी वाजवा एक बार यांच्याकडे. महाराज म्हणतात धन्य झालो, आणि खरंच धन्य झालो आज. काय असतं, सगळ्याला सगळं दिलं पाहिजे. मग असं प्रामाणिक मत आहे, कीर्तन करायला जर गायन आलं तर कीर्तनात खरंच गायन करू नये. हे कशा करता उभे आहेत महाराज? बरोबर बरोबर आहे ना. कीर्तन करणं, कीर्तन या लोकांकरता करावं, कारण लोक ऐकायला आलेले असतात. बरोबर आहे ना. बरोबर. प्रत्येकाला प्रत्येक दिलं पाहिजे. सामान्य व्यवहार समजा तुम्हाला भूत लागलं, दिलं पाहिजे माझी. भूत लागलं तर त्यानं आपल्याला सोडून जाण्याकरता 7 धानाचं कुंडळ करावं लागतं. बरोबर आहे ना. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला भूत म्हणत नाही, आता हे म्हणते बघा तुम्हाला भूत म्हणले. भूत लागलं तर भूताला द्यावं लागतं. बरोबर आहे ना. मग इथं वाजवणार आली, गाणारे आली, हे का कीर्तन करा आली. कीर्तन करा. तुम्ही ऐकण्याकरता आलात, भजन करण्याकरता तुम्ही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवून भजन केलं पाहिजे. गायक लोकांनी इथं गायन केलं पाहिजे. वाजवायला आलेले त्यांनी वाजवलं पाहिजे. महेश महाराजांचं मी अभिनंदन करतो. पक्वाचे उठत नाही दुसरे, उठत नाही दुसरे. कलाकार त्याला म्हणतात देवा. सगळ्याला घेऊन जो जगतो तो खरा कलाकार. ना गुणी गुणीनम गुणी गुणीशी वत्सरू गुणीचे गुणरागीचे विरलो सजा. वैद्य बाबा नेहमी म्हणायचे बा, ना गुणी गुणीनम. गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत कळत नाही. ना गुणी गुणीनम गुणी गुणीशी मत्सरी. एखादा गुणवान असतो नुसता देश करतं, त्याला काय येतं, ह्याला काय येतं, स्वरातून गेलं तनातूनच गेलं. असा एखादा गुणवान असतो. सगळ्या गुणवान प्रभुदारात इथले सगळे गुणवान मंडळी लक्षात ठेवा. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय हरिहरबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व हरिभक्तीपरायण मच्छिंद्राप्पा भंग ते आले, गुरुजी आले, माऊली आले, त्यांचे विद्यार्थी आले, गोड मृदुंग साथ दिले. महेश महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. पिता पुत्र कीर्तनालयात महाराज अशी जोड क्वचित बघायला मिळते. काय नाही. आणि आज ज्या कार्यक्रमाकरता सह्याद्री हिमालयाची माणसं आहेत महाराज. खरं सांगतो, राशीन भागाला, कर्जत भागाला काय वरदान आहे गुरुजी मला अजून कळलं नाही. मला तर असं वाटतं ज्यावेळेस तुकोबरायांना घेऊन गरुड निघाला, गरुडाच्या पंखातून गायन तयार झालं ना, मग तो गरुड इथं काही वेळ थांबला असेल असा माझा अंदाज आहे. श्री रानात कामं करणारी माणसं आहे तिथं नाही. आरपाटा डिलं झालं, 10 वाकड्या झाल्या, पण आवाज काय हे का नाही. दत्ता भाऊ असतील, नारायण भाऊ असतील, हे दोय राम. खरंच राम महाराज लाहोर, राम महाराज काळे, हे यूट्यूब सम्राट माणसं आहेत महाराजी. बरोबर आहे ना. आप्पा, अविनाश भाऊ, कालिदास भाऊ, हे सगळी भजनी मंडळ आणि भविष्यातले कीर्तनकार आहेत महाराज, फार मोठे. कदाचित मला असं वाटतं आप्पा हे कीर्तनकार होतील न होतील सांगता येत नाही. एखादे गायक होतील, वादक होतील, सांगता येत नाही. पण मला विश्वास आहे तुमच्या संस्थेमध्ये शिकणारा विद्यार्थी कमीत कमी माणूस मर तरी होईल. एवढं जरी कळलं ना जीवनात तर एवढं भरपुष्कळ झालं. म्हणून आज या ठिकाणी आजचा 12 ज्योतिर्लिंगां चारोधाम यात्रा ज्यांनी पूर्ण केली देवा, त्या पुण्याची वारीची सांगता त्याला माऊंद म्हणतात. एक वाक्य सांगतो. मा म्हणजे नाही, वद म्हणजे बोलू नको. हो बोलू नका ना, बोलू म्हणजे नाही आणि वद म्हणजे बोलू नको. मा वद बोलू नको, मा वद. मा म्हणजे नको आणि बोलू. ऐका, संपलं आपलं कीर्तन. मा वद मी केलं असं म्हणायचं नाही. मी तीर्थयात्रा केली. मग ही माऊंद का घालाय? त्याचं कारण असं आहे, आपण जर तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रेमध्ये गेलो, तुम्ही सांगितले ना आम्ही वृंदावन बघितलं तिथं प्रेम आहे, आम्ही काशी बघितली तिथं भूमी आहे, आम्ही ब्रह्मांड घाटावर गेलो तिथं प्रत्येक गोष्टी घडल्या. ब्रह्मांड घाटावर गेलते ना, काय घडलं तिथं देवानं माती खाल्ली, त्या स्थानामध्ये आम्ही गेलो. हे सगळे तीर्थ पाहत 12 ज्योतिर्लिंग आम्ही करत आलो. आम्हाला समाधान मिळालं. आपल्या बोलण्यानं जर एखाद्याच्या मनामध्ये जर वृत्ती निर्माण झाली, आपणही तीर्थयात्रा करावी याच्याकरता माऊंद घालायचे. मा वद त्याच्याकरता बोलायचं असतं. म्हणून हे माऊंद या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण शंकर सोपानराव राऊत या परिवारानं चारोधाम यात्रा ज्योतिर्लिंगाची यात्रा या ठिकाणी केली.
आणि या उद्यापनाचं कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली वालचंदप्पा कानगुडे यांना धन्यवाद देतो. माझ्यासारखा एका सर्वसामान्य अतिसामान्य वारकऱ्याकडे सेवा या ठिकाणी आली. मला जसं या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्यात आलं तसं या ठिकाणी केलो. आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाचे शूटिंग किशोरबाबांनी या ठिकाणी केले. नका टाकू यूट्यूबला, तुम्हीच आनंद घ्या. काय काय करायचं आहे आपल्याला, ऐका नाही. सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी आहे. बाबा तुम्हाला धन्यवाद देतो. झालेली सेवा सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. सेवा करत असताना एखादा चुकीचा शब्द अपशब्द गेला असेल, कोणाच्या भावनांत करून दुखावलं असेल, माझे मला परत करा. जीवन जगत असताना सुंदर परमार्थ करा, नामचिंतन करा. शक्य असेल तर स्वतःच्या पैशावर तीर्थयात्रा करा. जा बरं का, लक्षात ठेवा. जा तीर्थयात्रा करत जा. संतांनी सांगितले म्हणून करा. उगले पैशाचा उत्मात आलाय म्हणून नाही करायचं. लोक सगळे तीर्थयात्रा करत नाही, गोवा यात्रा करतात. जास्त पैसे असले की माणसं गोव्याला जातात, पण कष्टाचा पैसा असला ना तीर्थयात्रेला माणसं जात असतात. अशी तीर्थयात्रा यांच्या जीवनामध्ये घडली. अशी तीर्थयात्रा तुमच्या जीवनामध्ये घडावी ही सह्य व्यक्त करतो. सर्व टाळकरी वृंद कोणाचाही नाम उल्लेख करत नाही, पण सर्वांच्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, भावना, आपुलकी, श्रद्धा, विश्वास आहे. सर्वांच्या चरणांना स्पर्श करतो. संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीला वंदन या ठिकाणी करतो. सेवेला पूर्ण किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धिविले येथ माझे जेवरले पायी पण विठ्ठल